So, good morning all of you. In last lecture, we discussed here all theoretical part of issue and redemption of debentures. Okay. In our today's lecture, we are going to solve a practical example on issue and redemption of debentures. So, we solve a practical example by applying some steps. So, here for solving this practical example, we apply only two steps. Okay. म्हणजे त्यामध्ये दोन स्टेप्स आपण त्या ठिकाणी तयार करणार आहोत आणि त्या स्टेप्स प्रमाणे आपण पुढे जाणार. So we all know that which steps we are follow first. So we follow first step is to read the example carefully. पहिली स्टेप जर आपली कोणती असेल तर ती आपल्याला की एक्झाम्पल जे काही आपल्याला दिलेलं आहे ते पहिल्यांदा व्यवस्थित रीड करून घ्या आणि आयडेंटिफाय करा की आपल्याला काय त्यामध्ये दिलेलं आहे. हे समजून घ्यावं लागेल आणि त्याच्यानुसार मग आपल्याला अकाउंटिंग ट्रीटमेंट त्या ठिकाणी बघावी लागेल. Already we discussed a model journal entries for issue and redemption of debentures. Now we are practically solving example here. Okay. So here example number first is given in front of you. Okay. So here first step read example carefully. पहिली स्टेप आपण त्या ठिकाणी वाचून घेऊया. दुसरी स्टेप that to second step we are identify what is given to us in an exam. म्हणजे स्टेप नंबर 2 मध्ये काय येईल आपल्याला तर या एक्झाम्पल मध्ये आपल्याला जे जे दिलेलं आहे ते साइडला काढून ठेवा आणि त्यानुसार मग आपण काय करणार आहोत एंट्रीज त्या ठिकाणी करणार आहोत. ओके समजतंय. सो हियर रीड एक्झाम्पल नंबर फर्स्ट. ओके सो एक्झाम्पल नंबर फर्स्ट द अशोक इंडस्ट्रीज लिमिटेड. ओके अशोक इंडस्ट्री लिमिटेड हैज इश्यूड 8% डिबेंचर्स फॉर ₹5 लाख. म्हणजेच काय तर अशोक इंडस्ट्री लिमिटेड आहे यांनी 8% व्याज दराचे डिबेंचर्स इश्यू केले. किती किमतीचे 5 लाख रुपयाचे. ऑन विच डेट सो डेट इज आल्सो गिवन ऑन 1st of April 2017. 1 एप्रिल 2017 ला 5 लाख रुपये किमतीचे 8% व्याजदर असणारे डिबेंचर्स यांनी काय केलेले आहेत इश्यू केलेले आहेत. म्हणजे पहिली गोष्ट मला इथे मिळाली. व्हॉट वी आर रिसीव्ड इन दिस एक्झाम्पल we received here a one situation that is the Ashok Industries were issued a 8% debentures of ₹5 lakh on 1st of April 2017. Now read next sentence that is the debentures redeemable at the premium of 5% after 5 years. किती वर्षांनंतर हे रिडीम करणार आहेत. रिडीम म्हणजे याचा अर्थ मी तुम्हाला सांगितलं व्हॉट इज repayment. So in second sentence we got a second situation that is the debentures were repaid to debenture holders at a premium of 5%. 5% प्रीमियम न ते आम्ही काय करणार आहे डिबेंचरचे रिपेमेंट करणार आहे. ठीक आहे. हे कधी तरी किती वर्षांनंतर आफ्टर 5 इयर्स. म्हणजे डिबेंचर इश्यू केले 1 एप्रिल 2017 ला तर याचं रिडम्पशन होईल 1/4/17 पासून पुढे 5 वर्षांनंतर. लक्षात येते. सो दॅट इज कॉल्ड ए डिबेंचर्स वेअर रिडीम्ड आफ्टर 5 इयर्स. बरोबर. म्हणजे या ठिकाणी 3 गोष्टी आपल्याला मिळाल्या. एक डिबेंचर इश्यू किती रुपयाचे कोणत्या तारखेला. दुसरी गोष्ट मला मिळाली हे डिबेंचरचं रिपेमेंट कसं आहे. ओके आणि हे किती वर्षांनंतर रिडम्पशन आहे. थर्ड. ओके information आपल्याला इथे मिळालं. इन्फॉर्मेशन हियर वी गॉट इन टू स्टेटमेंट्स. दोन स्टेटमेंट मध्ये 3 इन्फॉर्मेशन आपल्याला इथे मिळालेली आहे. कोणत्या 8% व्याजदर डिबेंचर 1 एप्रिल 2017 ला इश्यू केली. रीडिंग म्हणजे रिपेमेंट होणार आहे 5% 5 वर्षांनंतर. कधी होणार आहे 5% 5 वर्षांनंतर. पुढे सांगितलंय काय बघा. पुढचे स्टेटमेंट इट वॉज डिसाइडेड टू क्रिएट sinking fund by transferring of ₹1 lakh every year from appropriation account. So here we got another situation that is the company were issued a debentures 8% debentures of ₹5 lakh on 1st of April 2017. Next situation we understood in statement 2 that is the debentures were redeemed at a premium of 5% after 5 years. And second it means that third situation we have got that is the debentures for redemption of debentures the company transferred a 1 lakh rupee from the profit of the business or company every year to which fund to sinking fund. म्हणजे प्रत्येक वर्षी होणाऱ्या प्रॉफिट मधून कंपनी 1 लाख रुपये कुठे ट्रान्सफर करते सिंकिंग फंडला करते. काय
कळते का? ओके. पुढे सांगितले का इथून जेवढे पैसे तुम्ही सिंकिंग फंडला पाठवताय तेवढे सगळेच्या सगळे अँड इक्वल अमाउंट वेअर इन्व्हेस्टेड इन 8.5% गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. म्हणजे जे पैसे तुम्ही सिंकिंग फंडला पाठवताय ते सिंकिंग फंडला पाठवल्यानंतर त्याच तारखेला म्हणजे वर्षाच्या शेवटी तुम्ही काय करताय ते पैसे 8.5% व्याजदर असणाऱ्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये काय करताय इन्व्हेस्ट करताय. काय करताय इन्व्हेस्ट करताय. बघा दिले काय तर अन इक्वल अमाउंट वॉज इन्व्हेस्टेड इन 8.5% गव्हर्नमेंट सिक्युरिटीज ऍट द एंड ऑफ एव्हरी इयर. प्रत्येक वर्षाच्या शेवटी तुम्ही जो प्रॉफिट मधून 1 लाख रुपये सिंकिंग फंडला पाठवताय तो पाठवलेला सिंकिंग फंड तुम्ही पुन्हा कशात इन्व्हेस्ट करताय गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये. ठीक आहे. हे कधीपर्यंत करणार तुम्ही 5 वर्षापर्यंत. आणि 5व्या वर्षी at the end of maturity or at the time of maturity we repay the debentures. ओके. मॅच्युरिटी पिरियड काय दिला यांनी आफ्टर 5 इयर्स 5 वर्षांनंतर. पुढे सांगितले the interest was payable on 31st March every year. इंटरेस्ट तुम्ही पेएबल देता 31 मार्च जे काही इयर एंड असेल. सो इंटरेस्ट वेअर पेएबल ऑन 31st ऑफ मार्च. ओके. आता आपल्याला काय विचारलंय व्हॉट दे आस्क टू अस दॅट इज गिव्ह जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ कंपनी फॉर फर्स्ट 3 इयर्स. ओके. काय विचारलंय आपल्याला की कंपनीच्या बुक्स मध्ये पहिल्या 3 वर्षाच्या एंट्रीज द्या. किती वर्षाच्या 3 वर्षाच्या. पण मला सांगा डिबेंचर किती वर्षासाठी इश्यू केलेले आहे. ओके. सो वी मेक एंट्री फॉर 5 इयर्स. विचारले 3 वर्षाच्या सोडवणार आपण 5 वर्षाच्या. इफ दॅट एक्झाम्पल इज आस्क्ड दॅट टाइप ऑफ एक्झाम्पल इज आस्क्ड इन exam then we solve a entries only for how many years? 3 years. Only for 3 years, not more than 3 years. 3 वर्षापेक्षा जास्त आपण पुढे जाणार नाही. वाटतं लक्षात आलं. नाव काय काय दिलेलं आहे हे फाइंड आउट केलं आपण. वी फाइंड आउट व्हॉट इज गिवन इन टू द एक्झाम. नाउ वी मेक द एंट्रीज. वी ऑल नो द फॉर्मॅट फॉर मेकिंग द एंट्रीज. एंट्री करायचा फॉर्मॅट सर्वांना माहिती असेल आहे ना. ठीक आहे. चला मग आपण इथं फॉर्मॅट तयार करूया. थोडं थांबवा. So here we prepare a format of journal entries. So we all know that the format for recording the journal entry. How many columns we are required to prepare in journal is given in front of you. Okay. So it is a format for recording the entries. So here the name of company is given and what we are record the entries. So journal entries and how many columns we are prepared in journal book. So first column we prepare, that column is called date. So we record first date. Next that is particulars. It means that in particulars column we record the entries. Here LF, we all know that the meaning of LF. Okay, ledger folio. Then debit rupees and credit rupees. So total column we are prepared. That is 6 column we are required to prepare. Okay, for recording date, for recording entries, for recording LF, for recording amount of debit and credit. Now we make the entry. Okay, in last lecture when we discussed the model journal entry, we all know that the entry of issue we are record on first date. म्हणजे मला इश्यू ची एंट्री रेकॉर्ड करावी लागेल का इथं. on which date debentures were issued by company? on 1st of April 2017. 1 एप्रिल 2017 ला कंपनीने 5 लाख रुपये किमतीचे 8% व्याजदर असणारे डिबेंचर्स काय केलेले आहेत इश्यू केलेले आहेत. सो वी नीड टू मेक ए फर्स्ट एंट्री ऑफ इश्यू ऑफ डिबेंचर. काय करावं लागेल इश्यू ऑफ डिबेंचर ची पहिली एंट्री मला रेकॉर्ड करावी लागेल. डेट काय दिलेली आहे त्यांनी डेट दॅट इज 1st एप्रिल 2017. आता या तारखेला डिबेंचर इश्यू केले. व्हॉट विल बी दी एंट्री. काय म्हणतो मी डिबेंचर इश्यू केले आणि लोकांनी खरेदी केल्यानंतर व्यवसायात काय येणार आहे कंपनीकडे काय येतील पैसे येतील. व्हॉट कम्स इन कॅश ऑर बँक बॅलन्स. ओके. सो जे येईल त्याला डेबिट इथं काय म्हणेल बँक ऑब्लिक कॅश. काय म्हणेल मी कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट. अमाउंटिंग टू रुपीज किती 5 लाख. अमाउंटिंग टू रुपीज 5 लाख. नेक्स्ट that money we are received of 8% डिबेंचर. पण आता हे डिबेंचरचे म्हणत नाही मी. हे पैसे मला कशाचे मिळाले 8% डिबेंचर ऍप्लिकेशन मनी वी आर रिसीव्ड. सो हियर 2 8%
डिबेंचर ऍप्लिकेशन मनी अकाउंट. ओके, ऍप्लिकेशन अकाउंट अमाउंटिंग टू फीज 5 lakh. Narration of that thing being डिबेंचर ऍप्लिकेशन मनी रिसिव्ड. ओके, कशाचे पैसे मिळाले? डिबेंचरचे म्हणत नाही तर काय म्हटलं? ऍप्लिकेशनचे पैसे मिळाले. ऑन सेम डेट याच तारखेला ते ऍप्लिकेशन मनी मला कुठे ट्रान्सफर करावे लागतात? डिबेंचर अकाउंटला. अकाउंट वी ट्रान्सफर ऍप्लिकेशन मनी. वी ट्रान्सफर ऍप्लिकेशन मनी टू ऍक्च्युअली डिबेंचर अकाउंट. कुठे जाणार आहे? डिबेंचर. नाउ व्हॉट विल बी इट? काय एंट्री होईल? कुठले पैसे पाठवतात? डिबेंचर ऍप्लिकेशन. बरोबर, म्हणजे पहिल्या एंट्री त्याला क्रेडिट असेल तर आता हे कॅन्सल करण्यासाठी याला काय द्यावं लागेल? डेबिट द्यावं लागेल. ऑन सेम डे त्याच तारखेला मी काय म्हणेन 1 एप्रिल 2017 मी काय म्हणेन इथं 8% डिबेंचर ऍप्लिकेशन मनी अकाउंट डेबिट रुपीज 5 lakh. Got it? Now read sentence number 2. That is the debentures were redeemed at a 5% premium. 5% प्रीमियम न तुम्ही डिबेंचर्सचं रिपेमेंट करणार आहात म्हणजे भविष्यात तुम्हाला 5%चं नुकसान आहे ते मी आताच रेकॉर्ड करू शकतो का? ओके, सो फ्युचर लॉसेस वी कॅन रेकॉर्ड इन करंट इयर. ओके, चालू वर्षीच रेकॉर्ड करू शकतो. तर रेकॉर्ड करूया. सांगा मग डिबेंचर ऍप्लिकेशनचे 5 लाख आहे तर हे डिबेंचर आम्ही रिडीम करताना किती रुपयाचं नुकसान होणार आहे आम्हाला? त्याला काय म्हणतात? लॉस ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स अकाउंट डेबिट. नाउ हियर हाउ पर्सेंटेज ऑफ प्रीमियम किती टक्के आहे? 5% प्रीमियम कशाच्या? 5 lakh. It means that 5% on 5 lakh is equal to 25,000. म्हणजे इथं तुम्हाला समजलं पाहिजे 5 लाख रुपयाचे डिबेंचर्स तुम्ही इश्यू केले. आता रीपेमेंट करताना तुम्ही किती न करणार? 5,25,000. गॉट इट? सो दॅट इज कॉल्ड लॉस ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स. हे 25,000 लॉस माझा कधी आहे? आफ्टर 5 years. When here we follow the prudence principle, okay, that prudence principle says to us that the future losses and expenses should be recorded in current year or that date. जे त्या तारखेला तुम्ही रेकॉर्ड करू शकता. झालं? Now that 8% debenture application money we are transferred to कुठे ट्रान्सफर करणार आहे? 8% डिबेंचर अकाउंट. सो हियर टू 8% डिबेंचर अकाउंट. किती रुपये अमाउंट बदलेल काय तर? 5 लाख. टू आता 25,000 काय आहे? प्रीमियम. इथं काय म्हणलं पाहिजे मी? प्रीमियम ऑन रिडम्पशन ऑफ डिबेंचर्स. प्रीमियम ऑन रिडम्पशन ऑफ डिबेंचर्स अकाउंट अमाउंटिंग टू रुपीज 25,000. Got it? Now narration being debenture application money were transferred to 8% debenture account. कुठे ट्रान्सफर केले? डिबेंचर ऍप्लिकेशन मनी कुठे ट्रान्सफर केले? डिबेंचर अकाउंट. आता आफ्टर दॅट वी कॅन टू मेक ए एंट्री ऑफ इश्यू. याच्यानंतर इश्यूची एंट्री होईल का? नाही. याच्यानंतर एंट्री होईल ती कोणती? ऍट द एंड ऑफ इयर. बरोबर, या वर्षाचा शेवट सांगा मला. 31/3/2018. 17 का 18? व्हेरी गुड. या तारखेला काय करायचं सांगितले? It was decided to create a sinking fund by transfer of rupees 1 lakh every year from the appropriation, means from the profit of the company. कंपनीच्या प्रॉफिट मधून किती रुपये तुम्ही सिंकिंग फंडला पाठवताय? 1 लाख रुपये वर्षाच्या शेवटी. असं प्रत्येक वर्षी पाठवताय, एव्हरी इयर. ओके, मग पहिल्यांदा मला 31/3/18 ला पैसे कुठे पाठवावे लागतील? सिंकिंग फंडला. नाव एंट्री लिहिली. कुठून पाठवतोय? अप्रोप्रिएशन. म्हणजे एंट्री होईल प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट डेबिट रुपीज 1 lakh. ओके, टू सिंकिंग फंड. कुठे ट्रान्सफर करतोय? सिंकिंग फंड. सो सिंकिंग फंड अमाउंटिंग टू रुपीज 1 lakh. नॅरेशन
being profit transferred to sinking fund. सिंपल अँड शॉर्ट. काय केला मी? प्रॉफिट काय केला? सिंकिंग फंडला ट्रान्सफर केला. नाव नेक्स्ट एंट्री ऑन द सेम डे. याच तारखेला मला एक एंट्री करावी लागेल. करूयात का? आता मी वर्ष वाईज त्याला हे करतो. चला पुढे 31st March 2018 काय सांगितलंय बघा. An equal amount was invested in 8.5% government securities at the end of every year. म्हणजे ज्या वर्षी तुम्ही 1 लाख रुपये बाजूला काढताय त्याच तारखेला तुम्ही ते पैसे कशात इन्व्हेस्ट करताय? गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. व्हॉट विल बी दी एंट्री? काय म्हणेन मी तर आता इथं काय म्हणेन? सिंकिंग फंड इन्व्हेस्ट करतोय ना. कशात करतोय? 8.5% गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. माझा इथे एंट्री म्हणताना म्हणेन सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट. Investment account debit amounting to rupees 1 lakh. To what goes out? To bank oblique cash account amounting to rupees 1 lakh. आता पैसे आपल्या कंपनीत राहतात ना. So sinking fund money okay invested into a 8% government securities. चला या वर्षी काय आपल्याला याच्यावरती व्याज मिळेल का? सिंकिंग फंड वरती नाही. वर्षाचा शेवट आहे म्हणजे आता मला नेक्स्ट इयर पासून व्याज मिळायला सुरुवात. चला पुढचं इयर हे झालं. फर्स्ट इयर एंड. इथं पहिलं वर्ष संपलं. चला आता दुसरं वर्ष चालू होणार कधी? 1st April 2018 and ends on 31st March 2019. सो इयर 31/3/2019 काय करावं लागेल? पहिल्यांदा फर्स्ट एंट्री. अगेन वी रिपीट दी एंट्री. सो हियर फर्स्ट एंट्री rupees 1 lakh were kept aside in a sinking fund first. So we make entry for transferring the profit into a sinking fund. Here entry will be same profit and loss appropriation account debit. Rupees same rupees 1 lakh. To where we transfer that profit? Transfer to sinking fund. So here to sinking fund account rupees 1 lakh. Next on that same day आपल्याला काय मिळेल? याच्यावरती व्याज मिळेल का? received a interest on investment. So here 31st March 2019. 31st of March 2019. Here we received the interest on investment of 31st March 2018. याच्यावरचं मला व्याज मिळेल का? याच्यावर मिळेल का? कारण मी याच तारखेला मी इन्व्हेस्ट करेन ना. चला पुढे नेक्स्ट. आता करेक्ट काय एंट्री विल बी where we transfer the interest sinking fund. Entry will be sinking fund account debit to sinking fund interest on sinking fund ये ना. काय येणार आहे? what we make entry will be. So entry will be here first that is we received a cash or bank. Here bank oblique cash account debit amounting to rupees 8.5% on 1 lakh. It means that 8,500 to कशाचा आहे? to received interest पण कशाचा? interest on sinking fund investment account amounting to rupees 8,500. Now we need to transfer that interest on which account? Sinking fund. Now when we transfer sinking fund. Now entry will be interest on sinking fund investment account debit is 8,500 to काय येते? Sinking fund. That is the right end. 8,500. Okay, because of the interest were transferred to the sinking fund means the balance of sinking fund has increased by rupees 8,500. बरोबर. मग सिंकिंग फंडला डेबिट देऊन चालणार नाही. लक्षात येते का? कळली का? म्हणजे ही एंट्री आपण स्किप केली तर दुसरी एंट्री डायरेक्ट मिळणार व्याज आम्ही कुठे ट्रान्सफर केलंय? आता दोन्ही एंट्री घ्यायच्या का वेगळी घ्यायची? एक घेऊया का दोन्ही घेऊ? एकच घेऊया ती खालची घेऊया. ठीक आहे. So here we record that interest on sinking fund investment account debit amounting to rupees 8,500 to
to sinking fund account rupees 8,500. Now here find out how much balance are available into a sinking fund. आता या तारखेला तुमच्या सिंकिंग फंड मध्ये एकूण किती बॅलन्स दिसतोय बघा, 1 लाख प्लस 8,500. मग तुम्ही इन्व्हेस्ट करताना 1 लाख करणार का 8,500 करणार? 1 लाख प्लस 8,500. आणि इथं काय म्हणते, अन इक्वल अमाउंट वेर इन्व्हेस्ट. म्हणजे जेवढा तुमच्या सिंकिंग फंडला बॅलन्स दिसेल तेवढा पुन्हा तुम्ही काय करताय, इन्व्हेस्ट करताय. सो अगेन ऑन सेम डेट माझी इन्व्हेस्टमेंट होईल 31/3/2019. That is, entry will be sinking fund investment account debit rupees 1,08,500 to bank cash rupees 1,08,500. Narration being sinking fund amount were invested into a 8.5% government security. What it समजलं का? समजले entries? Now next year that is here 31st March 2019. Now the next year end. Okay, it means that third year end on 31st March 2020. So here date, particulars, LF, debit rupees and credit rupees. Now entry will be on which date? 31st March 2020. Entry will be sent on the 31st March 2020. We transfer a 1 lakh rupees from the profit of company to sinking fund. Now entry will be same, that is profit and loss appropriation account debit rupees 1 lakh. Okay, rupees 1 lakh to where we transfer that profit, sinking to sinking fund account rupees 1 lakh. Narration remains the same, being transfer profit to a sinking fund or being kept a profit aside into a sinking fund. Okay, next on same date मला व्याज मिळेल. on same date we received a interest. इथं सांगितलं आहे का, कधी पेबल आपल्याला 31 मार्च. याच तारखेला मला व्याज मिळेल. आता व्याज मिळताना किती रुपये मिळेल, हाऊ मच इंटरेस्ट वी आर रिसीव्ड इन थर्ड इयर. सो नीड टू आयडेंटिफाय द इन्व्हेस्टमेंट. बघा पहिल्या वर्षी तुमची इन्व्हेस्टमेंट किती आहे, 1 लाख. नेक्स्ट इयर 1,08,500. म्हणजे तुमची इन्व्हेस्टमेंट किती आहे आतापर्यंत गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये, अमाउंटिंग रुपीज 2,08,500. सो वी रिसीव्ड a interest on 2,08,500, not only 1,08,500. 1,08,500 वरती नाही. तर बघा आतापर्यंत आपण गव्हर्नमेंट मध्ये किती पैसे इन्व्हेस्ट केले, पहिल्या वर्षी 1 लाख, दुसऱ्या वर्षी 1,08,500. म्हणजे मला व्याज मिळताना किती रुपयांवरती मिळेल, 2,08,500. Now here we receive the interest. That interest we directly transfer to which account, sinking fund. So entry will be interest on sinking fund investment account debit rupees. आता काढा, इथं काढून देतो. 8.5 divided by 100 multiplied by 2,08,500. तर 2,08,500 कुठून आले कळलं का? सो हियर 2,08,500 is the investment of both year. Investment of 31st March 2018 and investment of 31st March 2019. Okay, so calculate the interest amounting to rupees 17,723. That interest we are transferred to which account? Sinking fund to sinking fund account. 17,720. Narration will be being interest on sinking fund were transferred to sinking fund. Interest on sinking fund investment received were transferred to sinking fund.
Now last entry of the third year, that is the sinking fund were again invested into government securities. So entry will be 31st March 2020. That is entry will be sinking fund investment account debit amount into rupees. Now make the total 1 lakh and interest. Okay, that is 1,17,723 to bank oblique cash account 1,17,720. Narration will be the amount kept aside were invested into a 8.5% government securities. Okay. Or another narration, that is amount kept aside and interest received on investment of sinking fund were reinvested into a government securities. Got it? Okay. Now, as per the example, our solution is over. एक्झाम्पल मध्ये सांगितल्याप्रमाणे आपलं इथे एक्झाम्पल संपेल, पण आपण सांगितलं की आपण हे कधीपर्यंत करूया, वी मेक एंट्री फॉर 5 years. So remaining entries we will discuss in next lecture. Okay, thank you. Got it? समजलं तुम्हाला? Entries in 4th year. Okay, that is on which date? On 31st of March 2021. 31st March 2021. Entry will be first transfer with 1 lakh to sinking fund. Okay, so similar entry we make here. Okay, entry will be profit and loss appropriation account debit. Profit and loss appropriation account debit rupees 1 lakh. किती पाठवणार? 1 lakh. to sinking fund account rupees 1 lakh. Narration: being transfer of profit in a sinking fund or being amount kept aside in a sinking fund. Next entry on same date, we received a interest. Now on which date? 31st March 2021. Received a interest on investment. So here investment we are compute from first year. That is first year how much amount we are invested into 8.5% government securities? 1 lakh. Second year 1,08,000. Next year 1,17,720. So we received a interest on amount of rupees. Make a total of investment ची टोटल करा आणि त्याच्यावरती 8.5% व्याज कॅल्क्युलेट करा. इन्व्हेस्टमेंट किती झाली? मग 1,08,500 म्हणजे झाली 2,08,500 प्लस 1,17,723. किती आली टोटल? 3,26,223. So interest were received on 3,26,223 at rupees 8.5%. So here interest were received. So interest on sinking fund investment account debit. Okay, we compute here 3,26,223 into 8.5 divided by 100, amounting to rupees 27,729. Okay, so we received a interest on 8.5% government securities of rupees 27,729. When we transfer the interest on sinking fund to sinking fund account amounting to rupees 27,729. Okay, what it समजतंय सर्वांना? व्याज कसं कॅल्क्युलेट केलं, कसं काढलं समजलं? पुढे ऑन सेम डेट याच तारखेला मला सिंकिंग फंड पुन्हा काय करावं लागेल? नीड टू इन्व्हेस्ट इनटू ए 8.5% गव्हर्नमेंट सिक्युरिटी. सो हियर ऑन सेम डेट 31st March 2021. Okay, now how much amount are transferred to a sinking fund? किती रुपये रक्कम आपण सिंकिंग फंडला ट्रान्सफर केली? 1 लाख रुपये. तर जेवढी काही इन्व्हेस्टमेंट केली त्याचंही व्याज कुठं आहे? सिंकिंग. म्हणजे इन्व्हेस्टमेंट करत असताना तुम्ही कशी कराल? ट्रान्सफर प्रॉफिट प्लस इंटरेस्ट कराल का? सर ठीक. इन्व्हेस्टमेंट कशी होईल सांगा? इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू
sinking fund investment account debit rupees 1,27,729 to cash oblique bank account amounting to rupees 1,27,729. Got it? Here we completed the entries of fourth year. Now last year. इथं माझ्या चौथ्या इयर्सच्या एंट्रीज आता लास्ट इयर इज द इयर वेअर वी रिपे दी डिबेंचर्स. पण एंट्री मध्ये काही बदल आहे का? त्याही वर्षी मला 1 लाख रुपये पाठवावे लागतील ना सिंकिंग फंड. चला ऑन सेम डेट 31 मार्च 2022 डेट काय आता 31 मार्च 2022 kept aside amount of profit in a sinking fund first. So entry will be profit and loss appropriation account debit. Appropriation account debit amounting to rupees. Rupees 1,2. काय मिळेल? Sinking fund account rupees. किती? 1 lakh. Narration being profit were transferred to sinking fund. Next entry on same date. या तारखेला मला व्याज मिळेल. मिळेल का? जेवढी इन्व्हेस्टमेंट म्हणजे कोणते इयर्स विचारात घेणार? फर्स्ट 4 इयर्स जेवढी इन्व्हेस्टमेंट आपली झाली त्या 4 वर्षाच्या इन्व्हेस्टमेंट वरती मला व्याज मिळेल. आता मेक अ टोटल ऑफ 4 इयर्स इन्व्हेस्टमेंट. मग 4 इयर इन्व्हेस्टमेंट मला कुठे कुठे आहे? ऑन फर्स्ट इयर इथं झालं पहिली वर्ष. नेक्स्ट इयर दॅट इज इयर 1,08,500. थर्ड इयर वी मेक इन्व्हेस्टमेंट. इथं आहे आपलं तिसरं वर्ष. तर चौथं वर्ष इथं इन्व्हेस्टमेंट आहे का? व्याज मिळताना मला या टोटल इन्व्हेस्टमेंट वरती मिळेल ना. वी रिसीव्ड इंटरेस्ट ऑन a investment of 4 years. So here interest is equal to 31st March 2022. Entry will be interest on sinking fund investment account debit. Okay, sinking fund investment account debit. Now calculate the interest. That is make a total of 4 year interest. Here into bracket 1 lakh plus 1,08,500 plus 1,17,723 plus 1,27,730. Sorry, 29. The total of this investment 4,53,952 into 8.5 divided by 100. Calculate the interest amounting to rupees 38,586. Where we transfer that interest? We transfer that interest into a sinking fund account amounting to rupees 38,586. Narration being interest received on sinking fund investment were transferred to sinking fund. Okay, this is the last year of redemption of debenture. म्हणजे हे रिडम्पशनचं लास्ट वर्ष आहे. आता मी इन्व्हेस्टमेंट करेन का? करणार काय करेन मी? तर जी काही इन्व्हेस्टमेंट असेल ती विकली जाईल. पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट विकून जाईल. आता इन्व्हेस्टमेंट आपली किती आहे? 4,53,952. विकल्यावर आपल्या बिझनेस मध्ये काय येतील? पैसे येतील. आता हे आलेले पैसे पुन्हा मला सिंकिंग फंडला पाठवावे लागतील म्हणून एकच एंट्री करून देतो. याच तारखेला 31st March 2022 entry will be cash oblique bank account debit to sinking fund. Cash oblique bank account debit amounting to rupees. किती रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे? 4,53,952 to where we transfer this amount of investment sale to sinking fund account amounting to rupees 4,53,952. Now आता इथं बघा सिंकिंग फंडला तेवढे पैसे अवेलेबल आहेत का की आपण डिबेंचर होल्डरांना देऊ शकतो. बघा सिंकिंग फंड किती आहे? 1 लाख प्लस 38,500 प्लस 4,53,952 आहेत का? मी डिबेंचर होल्डरचे पैसे देऊ शकतो का? प्रीमियम ना देऊ शकतो का? देऊ शकतो का? देऊ शकतो का? बघा देऊ शकतो का? द्यायचे किती? 5,25,000. नाउ
find a amount of or the balance available in sinking fund. Make a total of sinking fund here. Sinking fund one. So that is called sale proceed. याला काय म्हणतो मी? Sales. Sale of investment. We sold the investment of sinking fund, and the sale proceed amount were transferred to sinking fund. कुठे ट्रान्सफर केले मी? आता मी डिबेंचर होल्डरला पैसे देऊ शकतो का? शेवटचं वर्ष आहे, द्यावं लागतील. मग आता पहिली गोष्ट बघा, सिंकिंग फंडला आपल्या किती रुपये आहेत. सो मस्ट टू आयडेंटिफाय द बॅलन्स ऑन सिंकिंग फंड. किती असेल मग सांगा मला? 1,38,500 प्लस 4,53,952. 5,92,538. So here balance available in sinking fund is equal to 5 lakh. इथे 5,92,538. ओके. आता आपल्याला पेमेंट करायचं डिबेंचर होल्डरला किती? लेस करू शकतो का आपण? पेमेंट टू डिबेंचर होल्डर्स. डिबेंचर होल्डर्स रुपीज 5,25,000. सांगा किती बॅलन्स अजून सिंकिंग फंड? बॅलन्स अवेलेबल इन सिंकिंग फंड 67,538. ओके, दॅट बॅलन्स अवेलेबल इन सिंकिंग फंड. कुठे अवेलेबल आहे? म्हणजे पैसे देऊन देखील आपले काही पैसे सिंकिंग फंड मध्ये शिल्लक राहत आहेत. काय करायचं ते सांगतो. आता पहिल्यांदा मला काय करावं लागेल? नीड टू मेक ए पेमेंट टू डिबेंचर होल्डर्स. करून टाकूया पेमेंट. ओके, सो हियर we need to make a payment to debenture holder. So first entry we need to show the amount of debenture is due to debenture holders. किती रुपये रक्कम देणं आहे हे दाखवावं लागेल ना मला. So entry will be on same date. डेट बदलेल का? 31st March 2022. ओके, एंट्री विल बी देणं आहे. काय होती एंट्री आपण पाहिली? एंट्री विल बी डिबेंचर होल्डर्स. काय म्हणतो मी? कशाचे पैसे देणं आहे? 8% डिबेंचर्स अकाउंट डेबिट रुपीज 5,25,000. टू कुणाला देणार आहे? डिबेंचर होल्डर्स अकाउंट अमाउंटिंग रुपीज 5,25,000. Addition being amount due to debenture holders. Now last entry, that is 31st March 2022, payment made to debenture holders. आता डिबेंचर होल्डरला पैसे देता मिळणार कुणाला? डिबेंचर होल्डर. ज्याला मिळेल त्याला डेबिट. सो हियर डिबेंचर होल्डर्स अकाउंट डेबिट रुपीज 5,25,000 to what goes out from business? Cash oblique bank account amounting to rupees 5,25,000. Narration being payment made to debenture holders. झालं? इथपर्यंत सोल्युशन ओव्हर. आता शेवटची एंट्री करावी लागेल. हाऊ मच बॅलन्स इज अवेलेबल इनटू ए सिंकिंग फंड. सिंकिंग फंड मध्ये किती बॅलन्स अवेलेबल आहे आता? 67,538. दॅट बॅलन्स आता रिडम्पशन संपलेलं आहे, डिबेंचरचं देणं संपलेलं आहे, तर सिंकिंग फंड मध्ये मी ते 67,000 ठेवेन का? दॅट मनी वी नीड टू ट्रान्सफर इन जनरल रिझर्व. कुठं पाठवणार आहे तुम्ही? जनरल रिझर्व. पण वी नीड टू मेक द लास्ट एंट्री, दॅट इज ट्रान्सफर ऑफ सिंकिंग फंड बॅलन्स इनटू ए जनरल रिझर्व. कुठं पाठवणार आहे? जनरल रिझर्व. सो एंट्री विल बी काय एंट्री कोण सांगेल? ऑन 31st March 2022 हियर sinking fund account debit amounting to rupees 67,538 to general reserve account 67,538. Now here the solution is over. कळलं इथपर्यंत? शेवटची एंट्री कळली. ठीक आहे की आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल? डिबेंचर होल्डरचे पैसे ड्यू दाखवावे लागतील, त्यानंतर पेमेंट करावं लागेल. त्यापूर्वी आपल्याला हे बघावं लागेल हाऊ मच बॅलन्स इज अवेलेबल इनटू ए सिंकिंग फंड फॉर रिडम्पशन ऑफ डिबेंचर. आपण शोधला बॅलन्स किती आहे आपल्याकडे? तर आपल्या सिंकिंग फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट विकून किती आलेले आहे? 5,92,538. त्यातून आपण डिबेंचरचं पेमेंट केलं का? 5,25,000 केलं का? बघा केलं. ओके. आणि मग जो बॅलन्स आपला सिंकिंग फंड मध्ये अवेलेबल आहे ना,
67,500 तो कुठे पाठवून दिला? ट्रान्सफर टू जनरल. कारण आता इथून पुढे सिंकिंग फंड व्यवसायामध्ये राहणार नाही, कारण आपण काय करून टाकलं 5 वर्षामध्ये डिबेंचरचं लिहिलं. Again, if the company issue a new debenture, then the company will make a debenture redemption fund, that is called sinking fund. Okay, what if सगळ्यांना समजलं? काय अडचण आहे? If any doubt, then ask me. Okay.